चला तर नवरात्री आली आणि पैसे खर्च करायचे नाही आहे आणि एका तासात काहीतरी मला बनवायचं आहे. तर मुलीची जुनी पॅन्ट पडलेली आहे तर त्याच्यापासून आपण काहीतरी बनवूयात. आणि अजून अरे थांबा आपल्याला हेअर पिन पण बनवायची आहे त्याच्याशी मॅच होणारी. तर चला बनवूयात, आपण करूयात सुरुवात. तर ही राहिली तिची जुनी पॅन्ट, जी की ती जास्त यूज नाही करत आहे सध्या. तर याला आपल्याला काहीतरी बनवायचं आहे, छानसं रेडी करायचं आहे. तर माझ्याजवळ ब्लाऊज पीस पडलेलं होतं एक छानसं, जे की सूट होणार आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये थोडंफार, त्याचा कापड. आणि लोकर वगैरे पडलेली होती तर त्या आता मी पॅचेस कट करून त्याचे जे खिसे आहेत पॅन्टचे आपण त्याच्यावरती ते अटॅच करणार आहोत. तर छोटे छोटे मी कट करून घेतलेले आहे आणि ब्लॅक थ्रेडने किंवा ब्लॅक लोकरने मी त्याला स्टिच करणार आहे. आणि ते झाल्यानंतर ते काहीतरी असं छानसं दिसत होतं. आणि त्यानंतर माझ्याजवळ पडलेले होते शेल्स वगैरे आणि मी थोडंसं अजून लोकरचं काम केलेलं आहे. आणि इथे लोकरचे थ्रेड असे सोडलेले आहेत एकाच कलरचे. मी सर्व ठिकाणी बॉक्स म्हणजे आपल्या पॅन्टच्या पॉकेटजवळ मी सोडलेले आहे. ते अशा पद्धतीने मी टिच करत आहे, ते तुम्ही बघू शकताय. आणि विदिन द 1 हवर्समध्ये तुमची पॅन्ट एकदम छानशी रेडी होणार आहे जर तुम्ही कंटिन्युअसली बसलेत तर. आणि असे छोटेसे मी लोकरने क्रॉस मारून घेतले आहे आणि त्या क्रॉसवरती आपण छानसे आता माझ्याजवळ काच पडलेले आहेत मिरर, तर ते पण मी अटॅच करणार आहे. बॅक साईडला मी असं छानसं एक छोटंसं बॉक्स टाईप म्हणजे बनवलेलं आहे. आणि माझ्याजवळ हे छोटे छोटे मिरर पडलेले होते, काच पडलेले होते, ते मी प्रत्येक ठिकाणी अटॅच केलेले आहे. आणि थोडे शेल्स होते आलेले जे की मी ऑनलाईन मागवलेले होते, ते आले होते तर ते पण मी अटॅच केलेले आहे. आणि बाकी शेवटचा लूक तुम्ही बघू शकतात. ओके, तर हेअर पिन आपली राहिलीच तर ती आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. त्याच्यासोबत अजून काहीतरी करूयात वेगळं. तर चला, कसा वाटला? नेक्स्ट पार्टसाठी रेडी राहा.